जर तुम्हालाही सुरू करायचा असेल तुमचा स्वतःचा क्लोथिंग ब्रँड तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर वेलकम बॅक मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कसा सुरू करायचा आपल्या स्वतःचा क्लोथिंग ब्रँड। हा व्यवसाय लो इन्व्हेस्टमेंट पासून कसा सुरू करायचा ते मी तुम्हाला सांगतो। तर आपल्याला सगळ्यात आधी स्मॉल स्केलने स्टार्ट करावं लागेल। तर आपलं पहिले टास्क असं असणार आहे की आपल्याला मार्केटमध्ये जाऊन होलसेल रेटला प्लेन टी शर्ट्स आधी बाय करावे लागतील। त्यानंतर प्रिंटिंग मशीनच्या हेल्पने आपण त्या टी शर्ट्सवर कस्टमाइज लोगोज आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स प्रिंट करून घेऊ। तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक प्रिंटिंग मशीन लागेल जे मार्केटमध्ये लो कॉस्टला आपल्याला अवेलेबल होऊन जाईल। तर या प्रोसेसमध्ये आपल्याला सिंपल प्लेन टी शर्ट 100 रुपयाला अवेलेबल होऊन जाईल आणि आपली प्रिंटिंग कॉस्ट राहील 20 रुपये पर टी शर्ट। म्हणजेच आपल्या एका टी शर्टला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट राहील 120 रुपये आणि तोच टी शर्ट आपल्याला मार्केटला 200 रुपयाला सेल करावा लागेल। म्हणजेच आपलं पर टी शर्ट प्रॉफिट असणार आहे 80 ते 100 रुपये। जर आपण महिन्याला 1000 टी शर्टचा सेल केला तर आपलं नेट प्रॉफिट राहील 80,000 ते 1,00,000 रुपये। आता तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की एक महिन्याला 1000 टी शर्ट कसे सेल करायचे। तर त्यासाठी आपल्याला एक सिंपल स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल। तर सगळ्यात आधी आपल्याला आपले कस्टमर्स टार्गेट करावे लागतील। फॉर एक्झाम्पल, जर आपल्या एरियामध्ये जिम लवर्स किंवा फिटनेस फ्रीक लोक जास्त असतील तर त्या अकॉर्डिंग जिम रिलेटेड डिझाईन्स आपल्याला आपल्या टी शर्टवर प्रिंट करावे लागतील। आपलं सेकंड टार्गेट असणार आहे कॉलेज युथ। तर त्यांना कसं अट्रॅक्ट करायचं, आपल्याला काय करावं लागेल, सिम्पली कॅनवा AI किंवा वेगवेगळ्या AI टूल्सचा यूज करून कॉलेज स्टुडंट्सला अट्रॅक्ट होतील अशा डिझाईन्स आपल्याला प्रिंट कराव्या लागतील। या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, तर या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे तुमचा ब्रँड नेम व ब्रँड लोगो। सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या ब्रँडची एक युनिक आयडेंटिटी क्रिएट करावी लागेल। एक युनिक ब्रँड नेम व एक प्रीमियम लोगो बनवण्यासाठी तुम्ही AI चा देखील वापर करू शकता। त्यानंतर तुम्ही नेम प्रिंटिंग टी शर्ट्स किंवा ग्रुप टी शर्ट्स किंवा कपल टी शर्ट्स असे वेगवेगळे पॅटर्न प्रिंट करून मार्केटमध्ये तुमची एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करू शकतात। आणि हा बिझनेस विदाउट शॉप कसा सुरू करायचा, तर आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला आपल्या ब्रँडचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करावा लागेल। त्यानंतर त्या ग्रुपमध्ये आपल्याला मल्टिपल लोकांना ऍड करून घ्यावं लागेल। नंतर आपल्या टी शर्ट्सचे चांगले फोटोज क्लिक करून त्या ग्रुपवर विथ MRP आपल्याला पोस्ट करावे लागतील। आपण इंस्टाग्राम थ्रू सुद्धा ऑर्डर गेन करू शकतो व शॉपिफाय किंवा मिशो सारख्या वेबसाईटवर आपण आपल्या प्रोडक्ट्सला लॉन्च करून त्याहून सुद्धा ऑर्डर गेन करू शकतो। या व्यवसायासाठी तुम्हाला फारशी इन्व्हेस्टमेंट लागणार नाही। तुम्हाला फक्त मार्केटचा करंट ट्रेंड आयडेंटिफाय करून कस्टमाइज टी शर्ट्स प्रिंट करावे लागतील। हा एक चांगला बिझनेस आयडिया आहे जो तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट पासून सुरू करू शकता। तर हा बिझनेस आयडिया तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक नवीन बिझनेस आयडिया सोबत।